तर मी आता झाले ब्रश करून रेडी झालोय आणि सकाळचे 9 वाजून गेलेत. मी सकाळी 6ला पण उठलेलो मग परत झोपलो. आता 9 वाजून गेलेत आणि बघा इथं चहा करायला आई. आज सकाळी आता एक दादा आलता तर त्याकडनं आम्ही चहा आणि हे वाले बिस्किट पण घेतले खायला. तर मी आणि पप्पा आहे तिथे. ठीक आहे, आम्ही दोघं आता चहा पिणार आहे. तर आता वाजले 10:30. आंघोळीचं पाणी गरम होतंय. आई भांडी घासते. तर माझी आता आंघोळ सुद्धा झाली आहे, भगवंतांची पूजा सुद्धा झाली, आपण देवपूजा करून घेतलेली आहे. आता मी बसणार आहे अभ्यासाला. ठीक आहे, आपल्याला अभ्यास आज करून घ्यायचा आहे. तर अभ्यास करायचा होता आणि मी चाललोय आता वही आणायला चाललोय दुकानाकडे. वही नाही आहे माझ्याकडे तर वही आणूया आपण. ही वाली वही मी घेतलेली आता 70 रुपये झाले याचे. बघा ही मी घरी पोचलेलो आहे आणि हे बघा हे सगळं मला साफ करावं लागेल, सामान काढावं लागेल कारण की आपण इथं अभ्यासाला बसणार आहे आता. 3, 2, 9, 11. तर आपलं आता हे स्वच्छ झालंय. तर आता आमचे वडील आलते, पप्पा आलते आणि पप्पांनी हा नाश्ता दिलाय सगळा. तर हे आपण नाश्ता जो आहे तो भगवंतांना भोग दाखवणार आहे आणि खाणार आहे. दुपारचे 1 वाजलेत आता. तर हा आहे आपला नाश्ता, कुर्मापुरी, वडापाव. तर हा लाल भात तिथे तयार झाला आहे आपला. जर आता वाजले 3:30 आणि मी आता जाणार आहे झोपायला. 1 तास झोपायचं आणि त्यानंतर 4 वाजता आपण येऊन परत ना आपलं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. हे तर बघू शकता माझं हाफ काम झालं आहे, अर्ध. ओके, राहिलेलं मी नंतर येऊन करणार आहे. तर मी 1 तास झोपलेलो आणि आता उठलोय. आता वाजलेच बरोबर 5 वाजलेत. ठीक आहे, तर मी आता उठून तोंड धुणार आहे आणि आपला जरा प्लॅन बदलला आहे कारण की मी आता बाहेर जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, पहिला आवडतो आणि मी बाहेर जाणार आहे, कुठं जाणार आहे दाखवतो. ठीक आहे. तर मी तयार सुद्धा झालोय आणि आपण चहा सुद्धा पिलाय आणि अथर्व आलाय तिकडे. तर आपण चाललोय त्याच्यासोबत जरा बाहेर. अथर्व आल्यात. कुठं जायचं आहे? तर इथून आम्ही चाललोय आता शेरडोनला. तर आम्ही इथं मस्का पाव घेतलाय, तिथं जाऊन खायचं. तर मी आता पोचलोय शेरडोनमध्ये. शेरडोनमध्ये रेणुका म्हणून दुकान आहे इथं रोडवर. तिथं आम्ही भडंग खायला लागलोय. मी आणि अथर्व आहे. ठीक आहे, कसं आहे भडंग? मस्त आहे की नाही? तर भडंग आहे 25 रुपये रेट आहे याचा. तर इथून आम्ही भडंग खाणार आहे आणि लगेच निघणार आहे घरी. तर मी आता पोचलो आपल्या घरात आणि आपल्या घरात आता कोण पण नाही आहे, माहीत नाही सगळेजण कुठे गेले. कडी घातलेली आहे आणि आता मी बसणार आहे अभ्यासाला. तर आई आणि बाबा दोघं जण आलेत मंदिरातनं आणि येताना सँडविच घेऊन आलेत. ठीक आहे, मात्र सँडविच म्हणून बोल की. मित्र म्हणला ग्रॅज्युएशन तू PhD करायला. होय, BSc झालं इथं, तिथून पुण्याला MSc केला, आता PhD कोल्हापूर युनिव्हर्सिटीला करायला. आणि एज्युकेशन इज व्हेरी मस्ट असं म्हटला. एज्युकेशन इज मस्ट असं म्हणायला असं पाहिजे म्हणला तो, पण मी पण सांगायला एज्युकेशन खूप गरजेचं आहे. बरोबर. आता हे दोघं आल्यात आणि आम्ही दोघं सँडविच खाणार आहे, अक्का आणि मी. आईला सांग जरा, हिला सांग जरा समजा. कधी बोलायचं तुझ्या जवळ? दिवसभर मी असते बोलायला. असंच मी पण दिवसभर नसतोय, रात्री बोललो की हललो. आता तेवढं नुसतं शब्द सांगितलं आता ते कळलं ना. आता मी पण त्याच्यापेक्षा कमी सांगतो. मग तुम्ही इथं बसून मला फोन माझ्या पोरग्याला डोकं दाखवतीस, माझ्या पोरग्याला त्रास देतीस. आला झाला बायको नवऱ्याला बोलणार ना. माझ्या पोरग्याला तू बोललीस का? बोललीस माझं बरोबर जाऊन आमच्या अक्कान 200 रुपये मागितले म्हणून हप्त्यातलं परत आलेलं. जा नाही, हे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. लाली मावशीला त्या दिवशी सँडविच खा की. मी खाणार नाही, ते खातो लाली मावशीला म्हणा आमच्या अक्काचं बंगला पैसे 200 रुपये. तर मी तर आता सँडविच खाणार आहे. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे, आता ब्लॉग इथं होतोय कम्प्लीट. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय म्हणून पैसे खातात काय वाटले? बाय बाय. खायला नको.